तर रामराम मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, मी आज अकोले तालुक्यातील लवळ या गावाला गेलो आहे आमच्या पाहुण्यांच्या घरी। तर आमचे पाहुणे मागे व्हिडिओ काढला होता त्यांचा आणि आता पण त्यांचा व्हिडिओ काढायचे। तर त्यांचा व्हिडिओ कशाबद्दल आहे, त्यांच्याकडं गावरान डांगी गाय आहेत, तर त्यांना द्यायच्यात। तर आता आपण त्यांच्याबरोबर बोलू आणि कोणाला देणार आहेत गायी आणि पहिल्या दिल्या होत्या। चला तर त्यांच्याबरोबर गप्पा गोष्टी। तर मित्रांनो, आता मी रानामध्ये चालू आहे। पाहुण्याने गाई सोडून दिल्यात चरायला, तर त्या शोधत चालू आहे आणि बराच वर आलो आहे आणि इथं पाहुणे दिसलेत मला। हो, राम 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 राम। तर मग गायींकडं हो, गाय आलोय। लय लवकर गाई सोडल्या तुम्ही? मग 2 टाइम ना। 2 टाइम सोडतात? हो, किती गाय आहेत आता? 4 आता। 4 आहेत का? हो, काय पाऊस पाणी काय तुमच्याकडं? पाऊसच नाही। रोपा काही रोपाय पेरली नाही। नाही का? पाऊस नाही ना। तर सकाळी आलो तर तुम्ही सोडून नेल्यात गाई म्हणून तपास लागला, घरी गेलो। हा, तर कुठे आहेत गाई? इथं समोर आहे त्या। चला बरं। तर बराच ऊन होतोय ना अजून? हा, अजून लय ऊन आहे ना। इथं गाई आहेत काय तुमच्या? हा, इथं त्या। आणि माग गाई दिल्या होत्या ना तुम्ही? दिल्या होत्या, पण इथं ते जवळ असल्यामुळं ते थांबत नाही ना। कोणाला दिल्या होत्या? इथं शिसवत म्हणून गाव आहे, दादवाडाला तिथल्या। जवळ आहे का लांब आहे? जवळ आहे, 1 किलोमीटरचं अंतर आहे इथं। आणि मग काय झालं समजा दिल्या होत्या मग? आम्ही दिले होते, त्या थांबत नाही ना। त्या माणूस सारखा न्यायला यायचा, सारखा घेऊन जायचो, पण त्या तिथं जवळ असल्यामुळं थांबत नाही ना। आणि काय होत्या गाई कधी नेल्या होत्या त्या माणसानं तुमच्याकडून? त्याला म्हणजे महिना 1.5 महिना झाला होता नेऊन। हा, आणि मग आम्ही त्या तिथं जवळ असल्यामुळं त्या थांबल्याच नाही ना तिथं। हा, अंतर जवळ आहे बा? अंतर म्हणजे 1 किलोमीटरच्या अंतर काय गाय थांबते। फक्त नदीच्या त्या साईडला? हा, जवळ आहे इथं एकदम। मग तो माणूसही वैतागला काय? माणूसही वैतागला। त्याच्या काही गाय होत्या का? त्याच्या काय हाय आता। आणि मग आता पुन्हा डबल येणार आहे का नाही न्यायला? आता नाही येणार तो। काय म्हणतो? तो कंटाळून गेला पार, येऊन जाऊन गाय नेऊन थांबत नाही ना तिथं। का थांबत नाही गडे? आम्ही त्या जवळ असल्यामुळं रोजचा पाठ त्याच्याला। ह्या तुमच्या गाई चरायला कधी कधी त्यांच्या गाई जात असतील ना? नाही कधी नव्हत्या जात? नाही मला जात होत्या चरायला। नाही, त्यांचा तिकडं नदीच्या त्या साईडला, तर आपल्या इकडच्या साईडला आहे ना। हां हां, तेच माग व्हिडिओ काढला होता नाही का तुमचा? तर गाय तुम्ही म्हणे देऊन टाकल्या? दिल्या होत्या। हा, तर त्याच्यामुळं मग आता डबल तुम्ही सांगितलं पुन्हा काढायची द्यायला म्हणतात। तर आता मग कुठं देशाल? जवळपास कोणाला का लांब देणार आहेत? लांब द्यायच्यात, लांब। तरी लांब म्हणजे किती? बऱ्याच लांब, म्हणजे असं थांबतील अशा ठिकाणी। पुन्हा डबल फिरून येणार नाही? फिरून डबल आल्या नाही पाहिजे असं। हां हां, हा, फक्त कापायला द्यायला नाही पाहिजे। तर तुमच्याकडं किती गाय आहेत? 2 मोठ्या 2 लहान आहेत गालबोड्या। आता या चाल्यात आपण पाहून घेऊ पूर्ण गाय पाहून घेऊ आता। तर ह्या किती द्यायला तुमच्या गाई म्हणता? 4 पण आहेत। 4 आहेत का? हा, त्या किती इताची झाली ही मोठी गाय? ही मोठी 3 आहे त्याची। 3 इता झाल्यात म्हणजे? हा, 3 आता गाभण काय एखादी आहे ना, ती डवळी आहे। कोण? बरं, पाहून घेऊ आपण। ही खालची गाय का? हा, ही खालची गाय। हां हां, किती महिने झालेत काय त्या गायला 3 महिने झालेत लागून? हा, आणि कोणती कोणती देणार आहेत दाखवून द्या बरं हात। सगळे देणार आहे, सगळ्याच? सगळं। ती कालवड? त्या दोन्ही कालवडी, ह्या 2 आणि ह्या 2 मोठ्याल्या। आणि ते मागचा तांबडा तो ग्वारे? तो गोर आहे का? हा, तो नाही ना द्यायचा? नाही। तर चांगल्या गाय आहेत, पर मग तब्येतीनं जरा खाली आहेत काय आता नाही का? तब्येतीला म्हणजे रानात काहीच नाही। आता पावसाही पडे ना, वाळे हा, त्याच्यामुळं मग खायला काही नाही। हा, तर तुम्हाला ह्या गाई द्यायच्यात सांभाळायला कोणी नाही, ते मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं ना तुम्ही। हा, पाहून घेऊ आपण आता। हे बा, पूर्ण पाहून घेतल्यात गाई, दाखवल्यात पूर्ण गाई मित्रांनो।
जो पाळणार आहे त्याला फक्त. हा तर तुम्ही ह्या गाय देणार आहेत, मग कोणाला देणार आहेत आता? सध्या आता मागत तुम्ही दिल त्या शेतकऱ्याला दिले होते ना, शेतकऱ्याला. आणि आता कोणाला देणार आहेत? आता पण शेतकऱ्याला देणार आहे, शेतकऱ्याला पाळणाराला. पाळणाराला फक्त. कोणत्या गावाला देणार, म्हणजे जवळपास देणार का लांब देणार? लांब देणार, पण मी कधी कधी येऊन बघणार. कोणाला देणार आहेत म्हणता? शेतकऱ्याला. शेतकऱ्याला देणार मी. हां, कसंही वाल्याला नाही देणार, गोशाळेवाल्याला नाही देणार. गोशाळेमध्ये तर चांगले चांगलं काय ते आमच्या इथं गाय पण दिल्या आता. हां, गेलीच पोट भरत नाही, तीच माणसं कंटाळून गेल्या तर अशी. मग घरगुती पाळणाराला द्यायचे. घरगुतीच फक्त देणार, आणि फक्त कापाय नाही गेली पाहिजे. व्यापाऱ्याला काही व्यापारी अजिबात नाही, त्यांना येऊच नाही व्यापारी असलं तर. असं आहे का? हा. मग बाकी अजून काही गाय दिल्या तर मग काही गाय दिल्या तर मी 4-6 महिन्यांना बघायला जाईल आणि फोन करीन. फोन उचलला पाहिजे, नाही तर मग न्यापुरते अशी गोड गोड बोलायचं आणि मग घेऊन गेला का मग फोनही नाही, काहीच नाही. असं नाही झालं पाहिजे. तर मी दे, नाही तर मी देणार नाही. मग गायींचा हाल पण नाही झाला पाहिजे. मी कधी येऊन बघल, मला दिसल्या पाहिजे, बाकी काय नाही. मग गाय जर नेल्या ना, मी त्यांच्या घरी जाईल, तिथं जाऊन बघल, मला गाय दिसल्या पाहिजे. आणि अजून काय जनावर आहे तुमच्याकडे ह्या गाई सोडून? शेळ्या आहेत. शेळ्या काय द्यायला आहेत का? नाही, शेळ्या नाही द्यायच्या. नाही का? नाही. मग अजून काय द्यायला तुमच्याकडं? एक गोरा आहे ना, कोणता? तो तांबडा, तो इथं समोर आहे ह्यो. तो गोरा काय द्यायचे? हा, द्यायचे. तो कसा देणार आहेत? मग तो इकत देणार आहे. कसा जाते तो? मग तो झाला 4 रात. हां, तर समजा तुम्हाला ह्या गाय द्यायच्यात म्हणतात आणि फुकट देणार आहेत ना? हा, फुकट देणार. हा, तर त्याच्याबद्दल काही मोबाईलला तुम्ही काही घेणार नाही? नाही, काय नाही. हा, तर तुमचा पत्ता ना मोबाईल नंबर सांगून द्या बरं पूर्ण. पत्ता आहे भरत खेमा 2 बरे, मुक्काम लावाळी कोतूर, पोस्ट लावाळी ओतूर, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर. आणि मोबाईल नंबर? मोबाईल नंबर 9404 85 88 19. हा त्यांचा मोबाईल नंबर आहे. आणि वर स्क्रीनवर पण त्यांचा मोबाईल हा समोर दिसत आहे. जर पाळायला ह्या गायी मित्रांनो पाहिजे असतील ना, तर ह्या नंबरवर संपर्क करायचा. आणि पत्ता पण सांगितला आहे पाहुण्यांनी, आणि गायी न्यायला यायच्या. आणि त्यांनी ते सांगितलं गायी काय ह्या कोणालाही देणार नाही, आणि लांबच्या माणसाला देईल. म्हणजे इथं आधी दिले होत्या, पण त्या 4-5 वेळा पळून आल्या, त्याच्यामुळं मग जवळच्याला काही देणार नाही. म्हणजे काय होतं, जवळच्याला दिल्या होत्या गायी परत फिरून येतात, आणि त्या नेणाऱ्याचाही उपयोग नाही आणि या पाहुण्यांचाही उपयोग नाही. तर त्याच्यामुळं बाहेरच्या माणसाने न्यायला गायी याव्या. तर मित्रांनो, ह्या गायी पूर्ण पाहून घ्या. हो, दूध किती सांगितलं तुम्ही ह्या गायीला मोठ्या? या मोठ्या गायला 3 लिटर आहे, आणि ती पुढची जरा डवळी गाय आहे तिला तिला 2.5 लिटर आहे. जनल्या ना हा, त्या झालं. ह्या मागूनही पाहून घेऊ आता गाई. मागाशी पायच्या राहून गेले होते ना. चला, आणल्या चारून ना. आणल्या. चला तर मित्रांनो, हा व्हिडिओ खास आपल्या शेतकरी बांधवांसाठी बनवला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत चला, म्हणजे असेच गावाकडील नवीन नवीन व्हिडिओ मित्रांनो पाहायला मिळतील. चला तर थांबवा इथंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.